नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिक सिरीज मध्ये. आपण जे कंटिन्यू करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स. बेसिकली कुठल्याही टाइपचे फंक्शन असू द्या, जर त्याचे मला नंबर ऑफ रूट्स काढायचे असेल तर एक वन ऑफ द इझिएस्ट मेथड काय ग्राफ आहे. आपण एक पहिल्या क्वेश्चनचे एक व्हेरिएशन बघितलं होतं, आता दुसरा व्हेरिएशन बघूया. इथे दोन्ही ग्राफला काय मॉड्युलस लागलं आहे. काही मोठं काम नाही आहे. साइनचा मॉड्युलसचा ग्राफ आपण ऑलरेडी काढलेला आहे कालच्या क्वेश्चन मध्ये, लास्ट क्वेश्चन मध्ये. आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण याचा ग्राफ काढलेला होता. जर तुम्ही दोन्ही ग्राफला ओव्हरलॅप करणार तर तुम्हाला काय भेटणार आहे, कॉमन इंटरसेक्शन पॉइंट्स. आणि कॉमन इंटरसेक्शन पॉइंट्स आपल्या कामासाठी खूप जास्त असतात. ते आपल्याला सांगतात की नंबर ऑफ रूट्स किती आहे. आता हा क्वेश्चन छोटासा आहे तर फास्ट मध्ये कंप्लीट करूया आपण. पण तरी तुम्हाला मी मॉड्युलसचा एक ग्राफ ड्रॉ करायचे एक हिंट सांगतो की कुठलाही निगेटिव्ह नंबर जो असेल ओरिजिनल ग्राफ मध्ये तो काय होणार, पॉझिटिव्ह होणार. कसं काय, तर साइन साठी सांगतो तुम्हाला की समजा y इक्वल टू साइनचा ग्राफ मला काढायचा असेल, तुम्हाला लागेल एक्स ऍक्सिस एक y ऍक्सिस, राईट. आणि एक साइनची बाउंड्री जी आहे ते +1 वरती -1 खालती. आता एक मोठा ग्राफ काढतो मुद्दाम, ठीक आहे. चलो एवढा मोठा ग्राफ काढला. तर एक अप्पर लिमिट आणि एक लोअर लिमिट, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट काढलं साइन साठी. आणि ग्राफ काढणं एकदम सोपं आहे, ठीक आहे. हा माझा ओरिजिनल ग्राफ आहे साइनचा, राइट. दिस इज योर y इक्वल्स टू sin x चा ग्राफ. पण मला sin x चा ग्राफ नाही पाहिजे, मला काय पाहिजे, मॉड्युलस पाहिजे. मॉड्युलस मध्ये काय असते की जो आपला ओरिजिनल ग्राफ आहे त्याचे जे निगेटिव्ह पोर्शन्स आहेत ते सर्व काय होतात, पॉझिटिव्ह. आता त्या ग्राफला ट्रेस करणं खूप सोपं आहे, काही हरकत नाही. आपण डायरेक्ट याच पॉइंटला, या सगळ्या पॉइंटला खाली ओढूया, ट्रेस करूया. ठीक आहे, या पॉइंटला सर्वांना मी खाली ट्रेस करतो. परत थोडंसं आतमध्ये चाललं. डन. ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला माहिती आहे की मॉड्युलसच्या सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहे, म्हणून हा ग्राफ फक्त एक्स वाय ऍक्सिसच्या वरतीच असेल, खाली काढायची गरज नाही. म्हणून मी एक हॉरिझॉन्टल लाईन काढली आणि इथे फक्त +1 चीच एक व्हॅल्यू घेतली आहे. आणि आपला ग्राफ या रेंज मध्ये असेल हे आपल्याला माहिती आहे. आणि सर्व ग्राफ कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. सो वाय ऍक्सिस आणि पूर्ण ग्राफ पॉझिटिव्ह काढतोय मी. सो दिस बिकम्स अवर 1 2 and 3. सेम लॉजिक मध्ये लेफ्ट साइडला आपण 1 2. बघा एकदम ॲक्युरेट पाहिजे असं काही रूल नाही, पण मी तुम्हाला सांगितलं आहे की एक अप्रॉक्सिमेट ॲक्युरेसी आपल्या ग्राफ मध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण ती अप्रॉक्सिमेट ॲक्युरेसी ठरवते की आपला क्वेश्चनचा डायग्राम आणि त्याचा इम्प्लिमेशन, त्याचं इंटरसेक्शन किती करेक्ट आणि किती ॲक्युरेट असेल. ओके, सो 0 पाय 2 पाय 3 पाय, ओके. आणि इथे पण -पाय -2 पाय, परत -2 पाय -पाय 0 पाय. ठीक आहे, हे सर्व आपण पॉइंट्स पुट केले. आता बघा, हा आपला साइनचा ग्राफ झाला आणि हा जो खाली ग्राफ काढलेला आहे, दिस ग्राफ इज मॉड्युलस ऑफ sin x चा ग्राफ आहे y इक्वल्स टू. सेकंड जो ग्राफ आहे तो होता मॉड्युलस ऑफ x/10. याचा ग्राफ आपण ऑलरेडी काढलेला होता, जर तुम्हाला आठवत असेल. अशी लाईन होती, इथे 1 ची एक लाईन होती, पॉझिटिव्ह 1 ची. बघा किती फास्ट निघू शकते ग्राफ. आणि या प्रकारचा आपला ग्राफ होता, राईट. -10 and +10 साठी हा सिंपलचा ग्राफ होता. आपण लास्ट टाइमला काढलेला नंतर डायरेक्ट लिहिला. पण तुम्ही बघून घ्या, लेफ्ट साइडला आणि राईट साइडला आपल्याला मिनिमम 10 पर्यंत जायचं आहे. इथे पण आपल्याला 3 पाय पर्यंत जायचं असेल, इथे पण आपल्याला 3 पाय पर्यंत जायचं आहे. अशा केसमध्ये पूर्ण ग्राफ आपल्याला कव्हर करायचा असेल तर एक मोठा ग्राफ काढायचा बऱ्यापैकी. तुम्ही छोटा काढला तरी काही हरकत नाही, ग्राफ काही मोठं काम नाही आहे. आणि फक्त पॉझिटिव्ह साइडचीच ग्राफची गरज आहे, तर निगेटिव्ह पॉइंटची पण गरज नाही आहे. सो दिस इज 1 अप्पर लिमिट, अप्पर लिमिट. आणि साइनचा ग्राफ मला किती पाहिजे, 3 पाय पर्यंत, म्हणजे कमीत कमी 3 माझे लूप आले पाहिजे, किंवा 3 क्रेस्ट आले पाहिजे, किंवा 3 एम्प्लिट्यूड हायर आले पाहिजे. ते तुम्ही डिसाइड करू शकता. सो लेट्स से हा असेल माझा साइनचा ग्राफ. 1 2 3 आणि याच्या पुढे जाईल तो, पण आपल्याला त्याचं काम नाही आहे. तुम्ही काढायचं असेल काढू शकता.
ओके, सेम लॉजिक इथे 1 2 3 आणि याच्या पुढे पण जाईल, पण ते काढायचं असेल तर काढू शकता. आता इथे तुम्ही पाय द्या, 2 पाय 3 पाय, आणि आपल्याला माहिती आहे 3 पायच्या जस्ट पुढे किती व्हॅल्यू असते, ती असते 10. बघा 3 पायच्या जस्ट पुढे म्हटलं, तुम्ही जर चुकीनं हा 10 आणखी समोर घेतला तर तुम्हाला आणखी एक इंटरसेक्शन पॉईंट भेटणार टॉपला, जे डिझर्व करत नाही आहोत, म्हणजे त्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, मायनस पाय -2 पाय -3 पाय, आणि इथे कुठेतरी असेल आपला -10. सो बेसिकली हा आपला एक पॉइंट आहे -10 चा, ज्याला आपण -10 आणि 1 म्हणतो, आणि इथे पण आपल्यासाठी एक पॉइंट असेल ज्याला आपण +10 आणि 1 म्हणतो. आता मॉड्युलसचा ग्राफ काढलेला आपण साइन ऑफ मॉड x. सिमिलरली आपण दुसरा ग्राफ याच्यावर ओव्हरलॅप करू शकतो, तो ग्राफ होता y इक्वल्स टू मॉड ऑफ x/10. दुसरा ग्राफ जर मी याच्यावर ओव्हरलॅप केला तर बघा इथून त्याला जॉईन करायचं आहे, हा झाला जॉईंट, इथून त्याला जॉईन करायचं आहे, हा पण झाला जॉईंट. ओके, तर आपल्याकडे दोन्ही ग्राफ आपल्याकडे अवेलेबल आहे. हा आपल्याला ग्राफ सांगतो की y इज इक्वल्स टू किती आहे, मॉड्युलस x/10, आणि हा जो दुसरा ग्राफ आहे तो आपल्याला सांगतो की y इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ sin x. आता दोन्ही ग्राफ मी म्हणू शकतो की आपण अप्रॉक्सिमेटली ॲक्युरेट काढलेत. अशा केसमध्ये नंबर ऑफ इंटरसेक्शन पॉइंट काय असतात, नंबर ऑफ सोल्युशन्स, तो मेजर करूया, काउंट करूया. बेसिकली 1 2 3 4 5 6. आता त्याच्या पुढे कव्हर होणार नाही, कारण की आता ही लाईन बाहेर जाईल त्याच्या. जर तुम्हाला ड्रॉ करायचं करू शकता, ही लाईन याच्या बाहेर गेली, सो ते आपल्या कामाची नाही. सेम लॉजिक इथून ही पण लाईन याच्या बाहेर गेली, आपल्या कामाची नाही आहे. इथे काउंट करा, 1 2 3 4 5. सो बेसिकली टोटल 11 इंटरसेक्शन पॉइंट भेटले होते. सो देअरफॉर नंबर ऑफ इंटरसेक्शन पॉइंट्स, आपण म्हणू शकतो की नंबर ऑफ इंटरसेक्शन पॉइंट्स किती आहे, टोटल 11. नंबर ऑफ इंटरसेक्शन पॉइंट्स आर 11. काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आहे 11 इंटरसेक्शन पॉइंट. सो देअरफॉर नंबर ऑफ सोल्युशन, नंबर ऑफ कॉमन सोल्युशन्स किती आहे, 11. नंबर ऑफ कॉमन सोल्युशन्स आर 11. बाकी तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट घ्यायचा असेल तर पॉझिटिव्ह किती आहे, निगेटिव्ह किती आहे, नॉन निगेटिव्ह किती आहे तुम्ही लिहू शकता. शॉर्टकट मध्ये लिहितो, नंबर ऑफ पॉझिटिव्ह सोल्युशन्स किती झाले, राईट साइडचे 1 2 3 4 5, राईट साइडचे 5 आहे. नंबर ऑफ निगेटिव्ह सोल्युशन्स काढायचे असेल परत लेफ्ट साइडचे घ्या, आणि तुम्ही एक पण ठीक आहे 1 2 3 4 5 हे पण झाले. ठीक आहे, नॉन निगेटिव्ह म्हटलं आपण तर काय होईल, 0 पण ऍड करावं लागेल. सो नॉन निगेटिव्ह सोल्युशन किती झाले, नॉन निगेटिव्ह 6 झाले. नॉन पॉझिटिव्ह जर म्हटलं तर किती झाले, परत लेफ्ट साइडला एक 0 ऍड करून घ्या, ते पण काय होणार 6 सोल्युशन्स. सो बघून घ्या, ही खासियत आहे ग्राफ ड्रॉ करायची की पूर्ण सॉल्व्ह न करता पण आपण नंबर ऑफ सोल्युशन्स सांगू शकतो. इथे एक सांगायचा महत्त्वाचा मुद्दा आणखी एक असा आहे की मॉड्युलस हे फंक्शन y ऍक्सिसच्या भोवती सिमेट्रिक असते. म्हणजे या पॉइंटच्या राईट साइडला जेवढे सोल्युशन असतील तेवढे सोल्युशन लेफ्ट साइडला असतील. इकडे जर 5 आहे इथे पण 5 आहे आणि मध्ये एक 6. म्हणजे जर तुम्हाला जर सोल्युशन काढायचं असतं, तुम्हाला पूर्ण ग्राफ काढायचा नसता सपोज, तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी इथे समोर तुमचा 10चा पॉइंट असतं सपोज, तुम्ही याला जर तिथे जॉईन केलं असतं, तुम्हाला जर माहित आहे की सिमेट्री आहे म्हणून, तर तुम्ही सांगू शकले असते इथे की इथे 1 2 3 4 5 सोल्युशन इकडे आहे, इकडे 5 सोल्युशन, टोटल 10, आणि हा एक 0 वाला 11. असे 11 सोल्युशन तुम्ही एक शॉर्ट टर्म मध्ये अर्ध्या ग्राफवर पण सोल्युशन सांगू शकता, गिवन दॅट की तुम्हाला सिमेट्री काय असते माहिती असली पाहिजे. राईट, तर सिंपल सा क्वेश्चन आहे. या दोन इक्वेशनचे फंक्शनचे आपण व्हेरियस मॉड्युलस पाहिलेले आहे, व्हेरियस व्हेरिएशन्स पाहिले, 3 व्हेरिएशन पाहिले. आणखी चौथा व्हेरिएशन कुठला घ्यायची इच्छा असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत. थँक्यू व्हेरी मच.